नमस्कार मित्रांनो, उद्योग उत्सव 2023 या कार्यक्रमामध्ये मी सिद्धेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, उद्योग उत्सव 2023 मुंबई दादर येथे होणार आहे। मित्रांनो, नवीन नवीन उद्योजक येत असतात आणि त्यांना काही प्रश्न पडत असतात, तर आपल्याकडे तज्ञ येत असतात। आज आपल्याकडे अतिशय महत्त्वाचा एक व्यक्ती आलेली आहे। या सरांचं सांगेन मी तुम्हाला महत्त्व, तर आपल्याला खूप नवल वाटेल। नितीन साळकर सर हे मानसोपचार तज्ञ आहेत। मित्रांनो, मानसोपचार तज्ञ म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की अरे मानसोपचार तज्ञाचं इथे काय काम आहे। पण मित्रांनो, खूप महत्त्वाचं काम यांचं असतं। ह्यांचं महत्त्वाचं काम काय, तर लघु उद्योजकाला अतिशय मनामध्ये काही प्रश्न पडलेले असतात, त्याची कुचंबना झालेली असते, संकुचित वृत्ती निर्माण झालेली असते की आपण कशा प्रकारे उभं राहायचं, कशा प्रकारे पुढे जायचं, आणि त्याचं मार्गदर्शन, त्याला सल्ला देण्याचं काम आपले नितीन साळकर सर आपल्याला करत असतात। सर, मी आपलं स्वागत करतो। नमस्कार, थँक्यू सिद्धेश, थँक्यू व्हेरी मच। सर, खूप आनंद वाटला की खूप क्षेत्रामध्ये मानसोपचार तज्ञ असतात। म्हणजे आजकाल बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये असतात, आपण बघायला गेलो तर आपल्याला फॅमिलीमध्ये काही असतील तर आपल्याला बघायला मिळतात, शाळेमधनं बघायला मिळतात, पण उद्योजकासाठी सुद्धा मानसोपचार तज्ञ येणं हे खूप कौतुकास्पद आहे। सर, मी तुम्हाला असं विचारेन की हा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे इथे, तर या कार्यक्रमामध्ये आपण काय उद्दिष्टांनी इथे आलेला आहात हे आपण आमच्या लघु उद्योजकांना सांगावं। थँक्यू व्हेरी मच सिद्धेश। सर्वात पहिलं, मानसोपचार तज्ञ म्हणून माझं मुख्य काम जे आहे ते निदान करणं आणि मूळ प्रश्न काय, त्या मूळ प्रश्नावर जाणं। एकदा निदान झालं, मूळ प्रश्न झालं की त्याची उत्तरं देणं सोपं असतं। तर मला प्रामुख्याने असं कळलं की उद्योजक जो उद्योग सुरू करत आहे त्याला कुठली तरी एक डिग्री मिळते, डिप्लोमा मिळतो, एक सर्टिफिकेट मिळतं, किंवा तो म्हणतो माझं एक पॅशन आहे, त्यामुळे तो उद्योगामध्ये उतरतो। पण दुर्दैवाने त्याला हे कळत नाहीये की उद्योग सुरू कसा करावा, उद्योग चालवावा कसावा, उद्योगामध्ये प्रणाली कशी बसावी, उद्योग टिकवावा कसा आणि उद्योग विस्तार कसा करावा, ह्याचं मार्गदर्शन त्याला कुठेच मिळत नाही। मग ह्या प्रश्नांची उत्तरं तो गुगलमध्ये शोधतो, तो पुस्तकं वाचतो, तो मोटिवेशनल सेमिनारमध्ये अटेंड करतो, असे विविध मार्ग तो आचरणात आणत असतो, पण हे काही उत्तर नाही आहे। ह्याच्यातनं मला कळलं की उद्योजकाला जे आहेत ना, ते वेगवेगळ्या प्रकारचे कन्सल्टंट लागतात। त्या कन्सल्टंटची कन्सल्टन्सी किंवा सल्ला जर त्याला मिळालं तर त्याच्या उद्योगामध्ये वाढ व्हायला सुरुवात होती। तर ही कल्पना घेऊन आम्ही हा इव्हेंट करायचं ठरवलं होतं। खूप छान। मित्रांनो, सरांनी आपल्याला खूप छान सांगितलं की ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, तर सल्ला, मार्गदर्शन मिळणार आहे। सरांनी आज ह्या क्षेत्रामध्ये, सर मी तुम्हाला असं विचारेन की उद्योग क्षेत्रामध्ये मानसोपचार तज्ञ आहात आपण, पण या क्षेत्रामध्ये आपला किती वर्षाचा अनुभव आहे मी तुम्हाला का विचारतोय, तर लोक आज आपल्याकडे महाराष्ट्रातून येणार आहेत, तर सर तुम्ही ते एक सांगा की आपल्याला हा किती वर्षाचा अनुभव आहे आणि ह्याचा फायदा अनेक लोकांना कशा प्रकारे झालाय हे तुम्ही आमच्या नव उद्योजकांना सांगावं। धन्यवाद। गेले 20 वर्ष या क्षेत्रात मी काम करतोय आणि माझं सुदैव चांगलं असं की मला टीम फार चांगली मिळाली, ज्यांच्याबरोबर चर्चा करून बरेच विषय आम्ही तयार केले। त्याच्याला सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे, हा उद्योग जो आहे हा 6 टप्प्यामध्ये चालतो। ह्या 6 टप्प्याच्या 6 स्टँडी आम्ही प्रदर्शनामध्ये लावणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की मला जर क्रिकेट शिकायचं असेल तर पहिलं मला शिवाजी पार्कच्या नेटमध्ये जावं लागतं, क्रिकेट शिकावं लागतं, नंतर मग मी शाळेमध्ये हॅरिस खेळतो, नंतर मी कॉलेज खेळतो, नंतर मी टाइम्समध्ये जातो, नंतर मी दुलीप खेळतो, नंतर रणजी, नंतर मला भारतीय क्रिकेट संघामध्ये प्रवेश मिळतो। हे उद्योजकाच्या लक्षात येत नाहीये। तर असे 6 टप्प्यामध्ये जो उद्योग चालतो, उद्योगाचा विकास होतो, हे 6 टप्प्याचं आम्ही चित्रप्रदर्शन लावत आहोत। आता 6 टप्प्यामध्ये जात असताना उद्योजकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न भेडसावतात। ह्या प्रश्नांची चित्रमालिकाही जवळजवळ 16 प्रश्न आहेत, असे 20 प्रश्नांची चित्रमालिकाही आम्ही तिथे लावणार आहोत। ह्याच्यातनं उद्योजकाला स्पष्टपणे कळेल की माझे हे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांची उत्तरं या कन्सल्टंटकडे आहे। फॉर एक्झाम्पल, मी जर आजारी पडलो तर मी डॉक्टरकडे जातो, माझा जर करविषयक प्रश्न असेल तर मी चार्टर्ड अकाउंटंटकडे जातो, माझा जर लिगल प्रश्न असेल तर मी लॉयरकडे जातो। हे उद्योजकाला कळलं पाहिजे की माझा नेमका कुठला प्रश्न आहे आणि कुठला व्यावसायिक सल्लागार ह्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे।
खूप छान. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला हे सांगितलं. मित्रांनो, सरांनी खूप महत्वाचं आपल्याला सांगितलं. क्रिकेट आज सगळ्यांनाच माहिती, म्हणून सरांनी क्रिकेटचं उदाहरण दिलं की क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे पहिलं शिवाजी पार्क म्हणतात तसं की थोडक्यात छोटंसं ग्राउंड, या छोट्याशा ग्राउंडवरनं पुढे पुढे आपण रणजी वगैरे खेळत नंतर आपण भारतीय संघामध्ये दाखवलं होतो. तसंच या उद्योग क्षेत्रामध्ये या ग्राउंडवरती खेळण्यासाठी आपल्याला मोठ्या ग्राउंडमध्ये येण्यासाठी काय टप्पे आहेत? सरांनी सांगितलं 16 टप्पे आहेत. त्याचप्रमाणे चित्रप्रदर्शन आहे, खूप कौतुकास्पद आहे, सहज आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे. परत सरांचं अजून एक महत्व असं आहे की सर आज 2 दशकं होऊन गेली सर या क्षेत्रामध्ये काम करतात आणि उद्योजकाला अतिशय महत्वाचं असतं. सर, मला एक असं खरंच एक प्रश्न पडतो की मला असं कुठे लक्षातच येत नाही की ह्या लघु उद्योजकाला मानसोपचार तज्ञाची गरज आहे, हे कोणीच लक्षात घेत नाहीये आणि आपण या क्षेत्रामध्ये हे काम करता हे इतकं कौतुकास्पद वाटतंय. मित्रांनो, मी सरांचं खूप अभिनंदन, सर तुमचं खूप आभार मानतो की ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला मनावरती जो ताण येतोय तो ताण कमी करण्याचं काम किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना करायचं हे आपले नितीन सर आपल्याला सांगतात. सर, मी अजून एक छोटंसं तुम्हाला एक विनंती अशी करतो की हा कार्यक्रम कुठे होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे हे आमच्या लघु उद्योजकांना सांगा आणि त्यांच्या मनावरचा ताण तुम्ही तिथे त्यांना भेटल्यावरती निश्चित कमी होईल हा मी विश्वास पण बाळगतोय. सर्वात पहिलं ताण म्हणजे काय ते बघूया. मला ताण काय येतो याचं सिंपल कारण असं आहे ना की मला मार्केटिंग करता येत नाही, माझ्याकडे क्लायंट येत नाही. बरोबर आहे, माझ्याकडे क्लायंट आले तर मला सेलिंग करता येत नाही. बरं, आता मी ताणावर उपचार करू की तुम्हाला मार्केटिंग आणि सेलिंग शिकवू? मला एवढं कळलं की ताण जो आलेला आहे ना हा मार्केटिंग कन्सल्टंट आणि सेलिंग ट्रेनर, हे जर मार्केटिंग आणि सेलिंग जर आलं तर माझा ताण निघून जाईल. त्याच्यापुढे मला एम्प्लॉई हँडल करता येत नाही, त्यामुळे ताण आलेला आहे. मग तो प्रॉपर कन्सल्टंट पाहिजे. तर हा बेसिकली ताणावरचा उपचार मला कळला. मग त्याच्यामधनं डिप्रेशन यायचं, राग यायचा, चिंता, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण व्हायच्या. त्या भावनांचं उत्तर जो आहे ना तो उद्योजकाला उद्योग करताना स्ट्रॅटेजी, धोरणं, स्किल, कौशल्य, सिस्टीम, प्रणाली आणि साधनं, टूल्स कुठली वापरायची हे पण कळत नाही आहेत. मग जर आपण ही साधनं जर प्रोव्हाइड केली, ह्याच्या स्ट्रॅटेजी शिकवल्या, हे जर कौशल्य शिकवली तर ताण कमी होईल का? तर बऱ्याच प्रकारात ताण जो आहे हा कमी व्हायला लागला. याच्यातून ही कल्पना जन्माला आली की हा इव्हेंट मार्फत आपण ऍटलिस्ट उद्योजकांना कळवूया, बाबा तुमचा ताण जो आहे ना हे तुमच्याकडे कौशल्य नाही आहे, तुमच्याकडे धोरणं नाही आहेत, तुमच्याकडे प्रणाली नाही आहेत. एवढं जरी उद्योजकांना कळलं आणि या सगळ्यांची उत्तरं ही सपोर्ट सिस्टीम आहे. हा विचार करून 2019 4 इव्हेंट झालेत. जानेवारीमध्ये बोरिवली मुंबई, मार्चमध्ये दादर मुंबई आणि कराडमध्ये उंडाळे गावामध्ये झाला आणि कराडमध्ये सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज इथे जवळजवळ 500च्या वर नव काय म्हणतो आपण विद्यार्थी उद्योजक ज्यांना उद्योग सुरू करायचे होते असे हे 4 प्रोग्राम झाले. आणि नंतर कोरोनामध्ये ऑब्व्हियसली सर सांगतायत, सिद्धे सर, की हा बंद झाला. परंतु बऱ्याच उद्योजकांनी आम्हाला सांगितलं की सर हा प्रोग्राम व्हायला पाहिजे. म्हणून हा प्रोग्राम आम्ही परत 23 नोव्हेंबर दादर माटुंगा कल्चरल सेंटर सकाळी 10 ते संध्याकाळी 6, शिवाजी मंदिर थिएटरच्या समोरच्या गल्लीमधनं गेलात ते 5 ते 10 मिनिटावर एक थिएटर आहे. तिकडे सर्वात पहिलं तुम्ही जशी एंट्री कराल तर तुम्हाला तुमचे मूळ 16 प्रश्न कळतील. हे मूळ 16 प्रश्न कळलेत की जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल तेव्हा तुम्हाला उद्योगाचे 6 टप्पे कळतील आणि या 6 टप्प्याप्रमाणे सगळे कन्सल्टंट बसलेले असतील. त्यामुळे ह्याचा जरूर फायदा घ्या. मला एकच सांगावं वाटतंय, जर तुम्हाला वेगात जायचं असेल तर एकटे चाला, जर तुम्हाला लांब जायचं असेल तर एकत्र चाला. धन्यवाद. खूप छान. मित्रांनो, सरांनी आपल्याला सांगितलं की 23 नोव्हेंबर 2023 गुरुवार आहे, त्या दिवशी नक्की या आणि हा कार्यक्रम गुरुवारी महाराष्ट्र राज्यातून अनेक लघु उद्योजकांनी ढीगभर प्रश्न घेऊन यावेत आणि त्याची ट्रकभर उत्तर घेऊन जावीत असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमच्या सगळ्यांची मी सिद्धेश आणि आमचे सगळेच मंडळी तज्ज्ञ लोक आपली वाट बघत आहेत. धन्यवाद.